नंतर या ठिकाणी कथेला आरंभ झालेला आहे आणि कथेला आनंद झाल्यानंतर शौनकाचा असा प्रश्न झाला, अज्ञानधांत विद्वंस कोटी सर्वसमप्रभा सुताख्या ही कथा सारम मम कर्णरसायनम। त्याने सांगितले की बाबा या अज्ञान, संपूर्ण अज्ञानमय याच्यामध्ये विध्वंस होऊन जाणार आहे आणि असं असल्यामुळे एक कोटी जे आहे सुतमुनींना हे करायला लागले की आता आमच्या कर्णाला गोड वाटा असं काहीतरी कथा सांगा, आमच्या कर्णाला गोड वाटायला असं। आता तुम्हाला सांगा, गोड जिभीला कळेल की कानाला कळेल? गोडी कुणाला कळेल? जिभीला। पण एक आहे बर का, जे रुचीची गोडी आहे ते जिभीला कळेल, जे भगवंताची गोडी आहे ती कानाला कळेल। मग रुचीच्या गोडीपेक्षा भगवंताची गोडी अधिक श्रेष्ठ आहे आणि अशी गोडी असल्यामुळे त्याने सांगितले मम कर्णरसायनम। मग विषय भोग हे भगवत प्राप्तीचे साधन आहेत का? विषय भोग हे भगवत प्राप्तीचे साधन नाही। चिंतामणिर्लोक सुखम सुरंदु स्वर्ग संपदम प्रमच्छति गोपितो वैकुंठ योगी दुर्लभम। चिंतामणी पासून लोकसुख मिळते, चिंतामणी मणीपासून लोकसुख मिळते, संपत्ती गुरु देवदान असल्यापासून हे होईल। पण